त्यावेळेला काम करत होतो त्यावेळेला लक्षात येत होतं की आम्हाला सर्वांना MMR रिजन MMRD हा विषय जो आहे हा विषय अत्यंत संकुचित असा विषय होता। आम्हाला आठवत होतं की MMRDचा निधी हा आम्हाला मिळतच नाही। मग कदाचित आम्हाला या सगळ्या गोष्टीसाठी त्यावेळच्या काळामध्ये कोर्टात जावं लागेल की काय अशी सगळ्यांची परिस्थिती होती। परंतु हा बदल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि 2014च्या नंतरचा जो काळ होता, आदरणीय देवेंद्रजी त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून महायुतीचे झाले आणि एक MMR रिजन मध्ये MMRDचा निधी हा पूर्णच्या पूर्ण ठाणे जिल्ह्यामधील असणाऱ्या विविध योजनांसाठी मिळाला पाहिजे याची खऱ्या अर्थाने सुरुवात ही त्यावेळच्या काळामध्ये झाली आणि हे पाऊल त्यावेळच्या काळामध्ये उचललं गेलं। सातत्याने तेव्हापासून आजपर्यंत आपण पाहतो MMR रिजन मध्ये म्हणजे कल्याण डोंबिवली असेल, ठाणे महानगरपालिका असेल, उल्हासनगर असेल, मीरा भाईंदर असेल किंवा आताची असणारी पनवेल महानगरपालिकेपर्यंत या सगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये MMRDचा निधी हा मोठ्या प्रमाणामध्ये द्यायला सुरुवात झाली। खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। मला तो दिवस आठवतो की मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे महाविकास आघाडीचं अपघाताने नाही तर कुठेतरी कोणावरती तरी अन्याय करून आणि आपल्याला मिळालेला जो जनादेश होता त्या जनादेशाला झुगारून त्यावेळच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्या महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळेला आलं त्यावेळेला शिंदे साहेब त्यावेळेला आपण सर्वजण साक्षीदार आहात, सर्व कामांना या MMR असेल किंवा MMRDच्या सर्व कामांना स्थगिती देण्याचं काम त्यावेळच्या काळामध्ये उद्धवजी ठाकरे यांच्या मुख्यमंत्री काळामध्ये सुरू झालं होतं आणि त्याचे तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार आहात। परंतु पुन्हा एकदा शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये 2022ला महायुतीचं पुन्हा सरकार आलं आणि तेव्हापासूनचा आजपर्यंतचा जो काळ आहे तो तुम्ही आम्ही सर्वजण पाहता एक वेगळ्या पद्धतीचं गतिमान पद्धतीने विकासात्मक कामाला सातत्याने एक वेगळ्या पद्धतीचा निधी, कारण केंद्राने यामधला असणारा नरेंद्र मोदीजींच्या सरकारने इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे पूर्वीच्या सरकारच्या जवळजवळ 10 पट पेक्षा जास्त निधी हा इन्फ्रास्ट्रक्चरला केंद्रातल्या सरकारने द्यायला सुरुवात झाली आणि त्यामुळे केंद्र आणि राज्यामध्ये एक विचाराचं सरकार, केंद्रात NDAचं आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणि त्यामुळे हे सहजपणे शक्य झालं हे आपण सर्वजण जाणता। माझी उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, या शहराच्या दृष्टिकोनातून आज अत्यंत आनंदाचा हा दिवस आहे। माझी विनंती आहे 181 कोटी रुपये आपण ज्यावेळेला MIDC म्हणून यासाठी खर्च करतात, माझी विनंती अशी आहे की हे जे पैसे जे आहेत ते पैसे जर तुम्ही हे सर्वच्या सर्व पैसे महानगरपालिकेने भरावेत की तुम्ही भरावेत, कोणी भरावेत ठरवा, परंतु एकदा कधीतरी हे अकाउंट बंद करून टाका आणि हा पूर्णच्या पूर्ण कॉम्प्लेक्स जो आहे त्याला जर टॅक्स लागला तर कोट्यावधी रुपये हे टॅक्सच्या माध्यमातून मिळतील हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। एक अत्यंत चांगला विषय हा या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होणार आहे। मी आपणा सर्वांना हे यासाठी सांगतोय, मी असेल, राणेसाहेब असेल, आम्हाला सगळ्यांना माहित आहे की एखादं ऑलिम्पिक दर्जाचं असणारं जेव्हा जलतरण तलाव आहे हे ज्यावेळेला मेंटेन करावं लागतं त्यावेळेला लागणारा पैसे जे आहेत ते पैसे उपलब्ध करणं तेवढं सोपं नाहीये। त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचारही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या भविष्यातल्या असणाऱ्या या सगळ्या गोष्टीचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे। आपण शिंदे साहेब, देवेंद्रजी असतील, आपण सर्वजण अतिशय दूरचा विचार करून येणाऱ्या काळामध्ये काम करणारे असे मंडळी आहात। तुम्हाला आम्हाला सर्वांना ही इथली असणारी इकॉनॉमी जी आहे ती वेगळ्या दिशेने जेव्हा न्यायची आहे त्यामुळे या क्षेत्रांमधील असणाऱ्या प्रत्येक खेळाडूला त्याचा असणारा हा पूर्णच्या पूर्ण कॉम्प्लेक्स
आणि त्या कॉम्प्लेक्समध्ये जे होणार आहे, जे खेळ होणार आहेत, त्यासाठी एक वेगळं योगदान त्या निमित्ताने मिळेल असं मला वाटतं. महायुतीचं सरकार म्हणून आदरणीय शिंदेसाहेब असतील, आदरणीय श्रीकांतजी असतील, आदरणीय उदयजी असतील, या सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि फक्त शिंदेसाहेब आठवण फक्त काय करतोय, एक MIDCचं आमचं असणारं जिमखाना जे आहे, त्या जिमखान्याला आपल्याला त्याही ठिकाणी आपण असं म्हटलं होतं, मी उदयजींना ही सांगितलंय की त्या जिमखान्याचं असणाऱ्या त्याही ठिकाणी आपण 25 कोटी रुपये देण्याचं योजलं होतं. त्याहीसाठी आपण ते पैसे द्यावेत एवढीच विनंती. धन्यवाद.